नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहतोय, जे तुम्हाला आपल्या येत्या एमपीएससीच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवा आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपला चॅनल शेअर करा, सबस्क्राईबही करा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेक्चर संपूर्ण पहा, यातले प्रश्न स्किप करू नका. ठीक आहे, तर पाहूयात आजच्या म्हणजेच 5 जुलै 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, ICC फुल मेंबर देशाकडून T20I सामना खेळणारा सर्वात युवा क्रिकेटपटू कोण ठरला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, वैभव सूर्यवंशी. महत्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. वैभव सूर्यवंशीने भारताकडून T20I क्रिकेटमध्ये ऐतिहासिक पदार्पण केलेलं आहे. इंग्लंड विरुद्ध दुसऱ्या T20I सामना तो खेळला आणि सामना ओल्ड ट्रॅफर्ड मँचेस्टरमध्ये झालेला आहे आणि पदार्पणावेळी तो फक्त 15 वर्ष 99 दिवसांचा होता. त्यामुळे तो ICC फुल मेंबर देशाकडून T20I खेळणारा सर्वात युवा क्रिकेटपटू बनलेला आहे आणि भारताचा सर्वात युवा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून त्याने सचिन तेंडुलकर यांचा जुना विक्रम त्यामुळे मोडलेला आहे आणि वैभव सूर्यवंशींच्या पदार्पणामुळे भारतीय क्रिकेटमध्ये नवा इतिहास घडला. पुढील प्रश्न दुसरा, भारतातील पहिले ग्रीनफील्ड रिफायनरीसह पेट्रोकेमिकल संकुल कुठे सुरू करण्यात आलेला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पाचपदरा राजस्थान येथे. महत्वाचे पॉइंट्स पहा प्रश्नाचे. भारतातील पहिले ग्रीनफील्ड रिफायनरी पेट्रोकेमिकल संकुल पाचपदरा राजस्थान येथे सुरू करण्यात आलेले आहे आणि या प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 जुलै 2026 रोजी केले आणि पाचपदरा हे बालोतरा जिल्ह्यात आहे राजस्थानमधील आणि हा प्रकल्प HPCL आणि राजस्थान सरकार यांच्या संयुक्त भागीदारीमध्ये आहे आणि HPCLचा हिस्सा यामधला 74% आहे, तर राजस्थान सरकारचा 26% आणि एकूण गुंतवणूक यामध्ये 79,450 कोटींपेक्षा जास्त करण्यात आलेली आहे आणि ग्रीनफील्ड प्रकल्प म्हणजे पूर्णपणे नवीन व विकसनशील जमिनीवरती उभारलेला प्रकल्प होय, हे लक्षात ठेवा. आणि राजस्थानमध्ये समुद्र किनाऱ्यावरील रिफायनरी नसल्याने राज्यातील पायाभूत सुविधा आणि इंधन यंत्रणेवरती भर देण्यात आलेला आहे यामध्ये. पुढील प्रश्न तिसरा, महाराष्ट्र सरकारने शाळांपासून किती मीटर परिसरामध्ये एनर्जी ड्रिंक्स विक्रीवरती बंदी घातलेली आहे नुकतीच? महाराष्ट्र सरकारने. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 500 मीटर. महत्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. महाराष्ट्र सरकारने शाळांच्या 500 मीटर परिसरामध्ये स्टिंग आणि इतर एनर्जी ड्रिंक्स विकायला बंदी घातलेली आहे. ही बंदी 3 जुलै 2026 रोजी जाहीर झाली आहे आणि विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये ही घोषणा करण्यात आली. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी ही माहिती दिली आणि FDAला नियमभंग करणाऱ्यांवरती लगेच कारवाई करण्याचे आदेश देखील या दरम्यान दिलेले आहेत आणि शाळांनी एनर्जी ड्रिंक्समुळे होणाऱ्या नुकसानीविषयी जागरूकता कार्यक्रम घ्यावेत असे सांगण्यात आलेले आहे आणि एनर्जी ड्रिंक्समध्ये कॅफीन आणि साखरेचे खूप जास्त प्रमाण असते, त्यामुळे ते अपायकारक आहे आणि एनर्जी ड्रिंक हा टर्म FSSAIच्या नियमांनुसार भारतात अधिकृत मानला जात नाही. पुढील प्रश्न चौथा, CG सेमीचे OS80 सेमीकंडक्टर प्रकल्प कुठे सुरू करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, साणंद गुजरात येथे. महत्वाचे पॉइंट्स पहा.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील सानंद येथे सीजी सेमीच्या OS80 प्रकल्पाचं उद्घाटन केलेलं आहे. हा प्रकल्प 4 जुलै 2026 रोजी राष्ट्राला समर्पित करण्यात आला. सानंद गुजरात राज्यात आहे आणि या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे उपस्थित होते. OS80 म्हणजे आउटसोर्स सेमीकंडक्टर असेंब्ली अँड टेस्ट असा त्याचा फुल फॉर्म होतो, लक्षात ठेवा. आणि भारतातला हा तिसरा सेमीकंडक्टर प्रकल्प असणार आहे आणि या प्रकल्पाला जवळजवळ 7,500 कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक लागलेली आहे आणि मोदींनी या प्रकल्पाला मिनी इंडिया असं संबोधलेलं आहे. पुढील प्रश्न 5वा. चीनने 1 जुलै 2026 पासून कोणता नवीन कायदा लागू केलेला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, एथनिक युनिटी अँड प्रोग्रेस प्रमोशन लॉ. महत्वाचे पॉइंट्स पहा. चीनने 1 जुलै 2026 पासून एथनिक युनिटी अँड प्रोग्रेस प्रमोशन लॉ लागू करणार आहे. हा कायदा एक देश एक भाषा एक संस्कृती या तत्वावरती आधारलेला आहे, हे लक्षात ठेवा, पहिला मुद्दा. आणि मॅन्डरिन भाषा शाळा आणि सरकारी कार्यालयांसाठी अनिवार्य करण्यात आलेली आहे. आणि चीनमधील 56 अधिकृत वांशिक गटांना हा कायदा लागू असणार आहे. तिबेटी आणि उयघुर समुदायांनाही हा कायदा बंधनकारक असेल आणि सर्व वांशिक समूहांनी हान चीनी संस्कृतीत मिसळावे असा या कायद्याचा हेतू आहे. आणि एकत्रित राष्ट्रीय ओळख तयार करणे हे सरकारचे प्रमुख उद्दिष्ट आहे यामागचं, कायदा लागू करण्यामागचं. ठीक आहे. पुढील प्रश्न 6वा. द्विपक्षीय गुंतवणूक करार म्हणजे BIA कोणत्या 2 देशांदरम्यान लागू झालेला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, भारत आणि इस्रायलमध्ये. महत्वाचे पॉइंट्स पहा. भारत आणि इस्रायल यांचा द्विपक्षीय गुंतवणूक करार 4 जुलै 2026 ला लागू होतो आहे. BIA म्हणजे बायलॅटरल इन्व्हेस्टमेंट ॲग्रीमेंट असा त्याचा फुल फॉर्म आहे, म्हणजेच दोन्ही देशांमधील गुंतवणुकीसाठीचा करार होय. आणि या करारावरती सप्टेंबर 2025 मध्ये नवी दिल्लीमध्ये स्वाक्षऱ्या झालेल्या होत्या आणि हा करार भारत इस्रायल आर्थिक नातेसंबंधात एक मोठा टप्पा मानला जात आहे. यामुळे गुंतवणूकदारांसाठी सुरक्षित आणि स्थिर वातावरण मिळणार आहे. करार गुंतवणूकदार आणि त्यांच्या गुंतवणुकीचं संरक्षण करते आणि सरकारला आपले धोरणात्मक स्वातंत्र्य राखता येईल असं या करारात स्पष्ट देखील करण्यात आलेलं आहे. पुढील प्रश्न 7वा. 2025चा युनेस्को एशिया पॅसिफिक हेरिटेज अवॉर्ड कोणत्या वारसा स्थळाला मिळालेला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ज्येष्ठ वर्ण महाविहार, जे नेपाळमधलं आहे. महत्वाचे पॉइंट्स पहा. नेपाळमधील पाटण म्हणजे ललितपूर येथील ज्येष्ठ वर्ण महाविहारला 2025चा युनेस्को एशिया पॅसिफिक हेरिटेज अवॉर्ड मिळालेला आहे आणि या पुरस्कारामुळे नेपाळ आणि भारत या 2 देशांमधील सांस्कृतिक सहकार्य अधिक मजबूत झालेले आहे. ज्येष्ठ वर्ण महाविहार हे बौद्ध परंपरेशी संबंधित एक महत्त्वाचं सांस्कृतिक वारसास्थळ आहे. या महाविहाराचे पुनर्संचयन भारत सरकारच्या आर्थिक सहाय्याने झालेला आहे आणि युनेस्को एशिया पॅसिफिक हेरिटेज अवॉर्ड हे आशिया प्रशांत क्षेत्रातील वारसा संवर्धनासाठी दिलं जाणारं महत्त्वाचं सन्मानचिन्ह मानलं जातं आणि या पुरस्कारामुळे ज्येष्ठ वर्ण महाविहार पुनर्संचयितीचं आंतरराष्ट्रीय स्तरावरती दखल घेतली गेलेली आहे. पुढील प्रश्न 8वा.
जून 2026 मध्ये भारताचे सकल जीएसटी संकलन किती झालेले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 1.95 लाख कोटी इतके. महत्वाचे पॉइंट्स पहा प्रश्नाचे. जून 2026 मध्ये भारताचं एकूण जीएसटी संकलन 1,94,812 कोटींपर्यंत गेलेलं आहे. एक वर्षात जीएसटी संकलनामध्ये 13.9% इतकी वाढ झालेली आहे आणि गेल्या वर्षी जूनमध्ये जीएसटी संकलन 1,71,105 कोटी इतकं होतं. आणि या वाढीचं श्रेय देशांतर्गत आणि आयातीमधून मिळालेल्या जास्त महसुलाला दिलं जात आहे. आणि देशांतर्गत जीएसटी महसूल 6.5% वाढून 1,34,774 कोटी इतकं झालंय आणि 6% वाढ म्हणजे 60,038 कोटी इतकी वाढ झालेली आहे. आणि एप्रिल ते जून 2026 या तिमाहीमध्ये एकूण जीएसटी संकलन 6,31,699 कोटी इतकं झालेलं आहे. आणि जीएसटी ही भारताची अप्रत्यक्ष कर प्रणाली अधिक मजबूत करणारी एक महत्त्वाची व्यवस्था आहे. पुढील प्रश्न 9. राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी पुन्हा कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, मल्लिकार्जुन खरगे यांची पुन्हा नियुक्ती झालेली आहे. महत्वाचे पॉइंट्स पहा. मल्लिकार्जुन खरगे यांची राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी पुनर्नियुक्ती करण्यात आलेली आहे. 29 जून 2026 रोजी राज्यसभा सदस्य म्हणून त्यांनी शपथ घेतलेली आहे. आणि मल्लिकार्जुन खरगे हे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि राज्यसभेचे सभापती CP राधाकृष्णन यांनी त्यांना शपथ दिलेली आहे. खरगे यांनी राज्यसभेवरती कर्नाटकामधून पुनर्निवड झाली आणि त्यांचा मागील राज्यसभा कार्यकाळ हा 25 जून 2026 रोजी संपला होता आणि 26 जून 2026 पासून त्यांना त्यांना पक्षनेते म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे. आणि पुनर्नियुक्ती संसदेतील विरोधी पक्षनेत्यांचे वेतन व भत्ते अधिनियम 1977 अंतर्गत करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न 10. ई रिक्षांमध्ये दूरस्थ हस्तक्षेप करणाऱ्या BMS ॲप्स हटविण्याचे निर्देश कोणत्या मंत्रालयाने दिलेले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय असं उत्तर आहे त्याचं. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. केंद्र सरकारने गुगल आणि ॲपलला 7 BMS ॲप्स हटविण्याचे निर्देश दिलेले आहेत. हे निर्देश 3 जुलै 2026 रोजी जारी करण्यात आलेले आहेत आणि हे निर्देश इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने दिलेले आहेत. आणि BMS म्हणजे बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीम होय. काही BMS ॲप्सद्वारे ई रिक्षांची बॅटरी ब्लूटूथच्या माध्यमातून दूरस्थपणे बंद केली जात असल्याची माहिती समोर आलेली होती आणि या प्रकरणामध्ये राष्ट्रीय सुरक्षेबरोबरच सार्वजनिक सुरक्षितता आणि चालकांच्या उपजीविकेचं संरक्षण हे केंद्र सरकारचे मुख्य उद्दिष्ट आहे असं सांगण्यात आलंय. पुढील प्रश्न 11. संयुक्त राष्ट्र शांतता मोहिमेसाठी UN मेडल किती भारतीय लष्करी कर्मचाऱ्यांना प्रदान करण्यात आलेले आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 651 जणांना. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. DR काँगोतील संयुक्त राष्ट्र शांतता मोहिमेत कार्यरत 651 भारतीय सैनिकांना संयुक्त राष्ट्र पदक प्रदान करण्यात आलेले आहे. हे पदक वितरण समारंभ परमनंट ऑपरेटिंग बेस सेक येथे झालेला आहे आणि साके हे कांगो लोकशाही प्रजासत्ताकमध्ये स्थित आहे. भारतीय सैनिकांना संयुक्त राष्ट्र पदक प्रदान करण्यात आलेला आहे आणि हा सन्मान संयुक्त राष्ट्र शांतता मोहिमेतील योगदानासाठी देण्यात आला. भारतीय दलाने व्यावसायिक आणि सांस्कृतिक कामगिरीचं प्रदर्शन केलं यासाठी त्यांना हा सन्मान देण्यात आलेला आहे. आणि भारतीय सैनिकांच्या समर्पित सेवेला संयुक्त राष्ट्रांनी या माध्यमातून गौरवलं आणि 651 भारतीय सैनिकांना मिळालेले UN मेडल हे भारताच्या जागतिक शांतता योगदानाचं प्रतीक मानलं जात आहे. पुढील प्रश्न 12 आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न. महाराष्ट्र
महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026चं मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, महिलांना कायदेशीर शेतकरी म्हणून मान्यता देणं. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 विधानसभेमध्ये एकमताने मंजूर झालेला आहे आणि या विधेयकामुळे महिलांना स्वतंत्र आणि कायदेशीर शेतकरी म्हणून मान्यता मिळणार आहे. शेतजमीन नसलेल्या महिलांनाही या विधेयकाचा लाभ मिळणार आहे. शेतीतील कामे करणाऱ्या महिलांना महिला शेतकरी प्रमाणपत्र दिले जाणार आहे. पशुपालन करणाऱ्या महिलांनाही या विधेयकाचा लाभ मिळेल. मत्स्य व्यवसाय करणाऱ्या महिलांनाही या विधेयकात समावेश करण्यात आलेला आहे आणि महिला शेतकरी प्रमाणपत्र आधारे शासकीय योजनांचा लाभ मिळेल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे यामध्ये की ज्या महिला आहेत, ज्या शेतकरी म्हणून त्यांना सन्मानित करण्यात येईल किंवा प्रमाणपत्र देण्यात येईल त्या महाराष्ट्रीयन असल्या पाहिजेत. हा मुख्य उल्लेख इथे माझा करण्याचा राहिलेला आहे. ठीक आहे, तर त्याची नोंद घ्या. तर आजचे आपले 5 जुलै 2026चे डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेच असेल, त्याबद्दल थँक्यू सो मच.